नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे जे मॅथमेटिक्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत गुणाकार या टॉपिकवरती. कालच्या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकी या टॉपिकवरती चर्चा केलेली आहे. तर बेसिक पासून आपण गणित शिकत आहोत. तर गुणाकार कशा पद्धतीने सोडवायचा हे विद्यार्थ्यांना सहजासहजी जमत नाही. तर काही सोपे उदाहरण आहेत, त्याच्यापासून कठीणापेक्षा कठीण उदाहरणांपर्यंत आपण उदाहरण घेतलेले. ज्याच पद्धतीने तर पॉईंटचे उदाहरण आपण आडव्या मांडणीमध्ये घेतलेले, त्याचबरोबर हेही आपण तुम्हाला उभ्या मांडणीने सोडवून दाखवतो व इथं आन्सर तुम्हाला लिहून देतो. तर उभी मांडणी जे काही आहे, म्हणजे सगळ्यात अगोदर उभी मांडणी समजण्याच्या अगोदर गुणाकार काय आहे ते माहिती असणं गरजेचं. गुणाकार म्हणजे एका संख्येला दुसऱ्या संख्येच्या पटीमध्ये आणणे. म्हणजे जसं की 9च्या पाडा 2चा पाडा 9 पर्यंत बोलायचा, म्हणजे दोनाला 9 ने गुणायचं, म्हणजे 2चा पाडा 9 पर्यंत बोलायचा. अशा पद्धतीने आपण गुणाकार सोडवू शकतो. जसं की 2चा पाडा 9 पर्यंत बोला बरं का, 2 18 आणि आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 18. म्हणजे एका संख्येपर्यंत दुसऱ्या संख्येचा पाडा गुणणे किंवा त्याच्या पटीपर्यंत गुणणे, अशा पद्धतीने संख्येच्या उत्तराला आपण गुणाकार म्हणू शकतो. जसं की 7ने आपण आता 3 ला गुणणार आहोत, बरोबर, की त्याच्यानंतर आता 7चा पाडा 63 पर्यंत बोलता येईल का? नाही. मग आपण काय करणार, एक एक संख्येला या 7ने गुणणार. म्हणजे 7चा पाडा कुठपर्यंत? 3 पर्यंत बोलायचं. 7 दुनी 14, 7 त्रिक 21. 21 पैकी एक इथं लिहायचा, हातच्याला द्यायचा 2. आता 7चा पाडा आपण 3 पर्यंत बोललो, पण 6 पर्यंत बाकी आहे. मग 7चा पाडा कुठपर्यंत बोलायचा? 6. 7 चकम 42. 42 आणि 2 44. अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. तिसरा प्रश्न जर पाहायला गेला तर इथंही तेच करायचं. 9चा पाडा 7 पर्यंत बोलायचा, 9चा पाडा 9 पर्यंत आणि 9चा पाडा 8 पर्यंत बोलायचा आणि हा गुणाकार सुद्धा सॉल्व्ह होईल. बरोबर. 9 7 63. 63 पैकी 6 खाली लिहायचं 3. 9 9 81. 81 आणि 6 87. 87 पैकी 8 वरती हातच्याला लिहायचं, खाली लिहायचं 7. 9चा पाडा कुठपर्यंत? 8 पर्यंत. 9 8 72. 72 आणि 8 जर आपण बघितले तर आपल्याला 80 पाहायला मिळतं. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला 80. आता पुढे तुमचा 12चा पाडा पाठ असेल तर ठीक, जर नसेल तर काय करायचं, एक एक संख्येने गुणायचं. जसं की आपण पुढच्या संख्येमध्ये बघणार आहोत. इथं 12चा पाडा आपला सहजासहजी पाठ असतो, म्हणून आपण डायरेक्ट 12ने सुद्धा गुणू शकतो. कसं, तर 12चा पाडा कुठपर्यंत बोलायचा? 5 पर्यंत. 12 पंचे 60. 60 म्हणजे 6 इथं हातच्याला आणि खाली लिहायचा 0. आता 12चा पाडा 8 पर्यंत बोलायचा. 12 8 96. 96 आणि 6 जर आपण प्लस केले त्याच्यामध्ये तर 102 आपल्याला पाहायला मिळतं. 96 आणि 6 102. त्याच्यापैकी 10 द्यायचे हातच्याला, खाली लिहायचा 2. आता 12चा पाडा कुठपर्यंत? 2 पर्यंत. 12 दुने 24. 24 आणि 10 34. म्हणजे इथं लिहायचं 4, हातच्याला दिला 3. 12 त्रिक 36. 12 त्रिक 36. 36 आणि 3 39. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. तर माझा 12चा पाडा पाठ होता म्हणून ठीक. आता तर 74चा पाडा पाठ नाही, मग काय करायचं, तर इथं एक एक संख्येने गुणत द्यायचं. सगळ्यात अगोदर काय करायचं, 4ने गुणायचा. सगळ्या संख्येला 4ने गुणून घ्यायचा. 4 चौक 16, हातच्याला 1. 4 8 72. 72 आणि 1 73, हातच्याला 7. 4 त्रिक 12. 12 आणि जर 7 पाहायला गेले आपण तर आपल्याला मिळतं 19. हातच्याला दिला 1. 4 1 4. 4 आणि 1 5. अशा पद्धतीने. पण आता काय करायचं, 4ने गुणलं गेलेल्या सगळ्या संख्यांना कशाने गुणलं गेलेलं आहे? 4ने. ना 7 बाकी आहे. आता आपण इथून एक संख्या डावीकडे सरकतोय, याचा अर्थ इथेही काही एक संख्याच्या खाली काय देऊन द्यायचं? 0 देऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर 7ने गुणायला स्टार्ट करायचं. तर 7 चौक 28, हातच्याला दिला 2, खाली लिहिला 8. 7 8 56. 56 आणि 2 58, हातच्याला द्यायचं 5, खाली लिहायचं 8. 7चा पाडा 3 पर्यंत. 7 त्रिक 21. 21 आणि 5 26. 26 पैकी 6 लिहायचं, हातच्याला द्यायचा 2. 7 1 7. 7 आणि 2 9. अशा पद्धतीने लिहायचं. हे झाल्यानंतर सेकंड स्टेप काय करायची, तर ह्या दोन्ही संख्यांची करून घ्यायची बेरीज. आता 6 आणि 0 6. 8 आणि 3 जर पाहायला गेले, 8 आणि 3 11 मिळतात. म्हणजे इथं लिहिला 1, हातच्याला दिला 1. आता 9 आणि 8
17, 17 आणि हातच्याचा 1 18, त्याच्यापैकी अजून हातच्याला दिला 1. 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, हातच्याला दिला 1. तर 9 आणि 1 10. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर जे काही मिळतं ते आपल्याला 1,02,816 पाहायला मिळतं. 1,02,816. त्याच पद्धतीने आडवी मांडणी का असे ना त्याच पद्धतीने आपण त्याला सोडवायचं आहे. जसं की मी तुम्हाला बाजूला सोडून दाखवतो. 63 गुणिला 8 सांगितलेले. 63 गुणिला 8 बरोबर. 8 त्रिक 24, 8 सक 48, 48 आणि 2 50. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं? 504. दुसरा प्रश्न बघूया. तर दुसरा प्रश्न आपल्याला याच पद्धतीने सॉल्व्ह करता येतो. 94.2 इथं आता पॉईंटचा गुणाकार आला बरं का. तर पॉईंटचा गुणाकार सोडवत असताना 94.2 ही संख्या जशीची तशी लिहायची गुणिला काय दिसतंय 8.2. 8.2 जसं आपण हे मागचं उदाहरण शेवटचं उदाहरण सोडवला, पाचवा उदाहरण 5व्या क्रमांकाचं उदाहरण होता. तर जसा हा 5वा उदाहरण सोडवलेला आहे त्याच पद्धतीने हा उदाहरण सोडवायचा. परंतु इथं मागचं बेरीज आणि वजाबाकी सारखं तिथं कुठल्याही पद्धतीच्या पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवायचा असं कन्सिडर करायचं की याच्यात पॉईंट नाहीच आहे बरोबर. अगोदर उत्तर काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पॉईंटचा विचार करूया. तर आता 2 दुने 4, 2 चौक 8, 2 नमे 18 अशा पद्धतीने 2 ने मी या सगळ्या संख्यांना गुणून घेतला. मागून गुणत यायचा. त्याच्यानंतर दुसऱ्या संख्येवरती उडी मारतोय याचा अर्थ खाली काय द्यायचा 0. तर आता 8 ने गुणायचा. 8 दुने 16, हातच्याला द्यायचा 1, खाली लिहायचं 6. 8 चौक 32, 32 आणि 1 33, हातच्याला द्यायचा 3. 8 नम 72, 72 आणि 3 75. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर या दोन्ही संख्यांची काय करायची असते बेरीज. गुणाकारामध्ये काय करायचं बेरीज. 4 आणि 0 4, 8 आणि 6 14, हातच्याला दिला 1. 8 आणि 3 11, 11 आणि 1 12, हातच्याला दिला 1. 1 आणि 5 6, 6 आणि 1 7 आणि इथं 7 पैकी 7. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर आता गुणाकार तर पॉईंटचा होता. मग उत्तर कसं काय मिळेल? तर पॉईंट नंतर किती संख्या आहे ते मोजायचं. पहिल्या पॉईंट नंतर एक संख्या दिसते, दुसऱ्या पॉईंट नंतर एक संख्या. अशा पद्धतीने किती संख्या आहे पॉईंट नंतर? 2 संख्या आहे. म्हणजेच 2 संख्या मागून मोजत यायचा आणि पॉईंट ठेवायचा. म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळेल? तर 772.44. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं? 772.44. अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतो. तिसरा प्रश्न सेम टू सेम त्याच पद्धतीने सोडवायचंय. काय 64.32 64.32 गुणिला 64.32 गुणिला 8.4 8.4 त्याच पद्धतीचा गुणाकार सोडवायचा आहे. 4 ने काय करायचं ह्या पूर्ण संख्येला गुणून घ्यायचं. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 12 पैकी हातच्याला 1, खाली लिहायचा 2. 4 चौक 16, 16 आणि हातच्याचा 1 17, हातच्याला दिला 1. 4 सक 24, 24 आणि हातच्याचा 1 25. अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर आता दुसऱ्या संख्येवरती डावीकडे सरकतोय म्हणून खाली ठेवायचा 0. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. त्याच्यानंतर आपण पुढच्या संख्येने गुणायचं म्हणजे 8 ने गुणायचा. 8 दुने 16, हातच्याला दिला 1, खाली लिहायचं 6. 8 त्रिक 24, हातच्याला द्यायचा 2, खाली लिहायचा 4. 8 चौक 32, 32 आणि 2 34, हातच्याला दिला 3, खाली लिहायचा 4. 8 सक 48, 48 आणि 3 जर पाहायला गेले तर 51 पाहायला मिळतं. अशा पद्धतीने लिहून टाकायचे. 51 यांची करून टाकायची बेरीज. काय करून टाकायची बेरीज. 8 8, 2 आणि 6 8, 7 आणि 4 11, हातच्याला दिला 1. 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, हातच्याला दिला 1. 2 आणि 1 3, 3 आणि हातच्याचा 1 4. अशा पद्धतीने 5 5. अशा पद्धतीने पुढचा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला हे मिळाल्यानंतर आता पॉईंटचा विचार करा. पॉईंटच्या नंतर किती संख्या आहे बरं का 1 2 3. किती संख्या आहे 3. इथून जे काही उत्तर मिळालं त्याला 3 संख्या सोडून पॉईंट द्यायचे. 1 2 आणि 3 इथं पॉईंट ठेवायचा. म्हणजे आपल्याला 540.188 540.188 आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने खालील 2 उदाहरणे आपण सोडून बघूया. तर त्याच्यासाठी मी हे 2 उदाहरण जे काही आपण सोडवलेले होते त्याचं उत्तर पुसतो आणि पुढचे उदाहरण व्यवस्थित पद्धतीने बघूया. आता खाली जे काही आपल्याला 4 नंबरचं उदाहरण पाहायला मिळतोय तो आहे 84.2. काय दिसतोय 84.2 गुणिला 7.
इथं कुठल्याही पद्धतीचा पॉईंट कन्सिडर करायचा नाही. अगोदर सरळ सरळ गुणाकार करून घ्यायचा. 7 दुने 14, 4, 7ला 1, 7 चोक 28 आणि 1 29, 7ला 2, 7 8 56, 56 आणि 2 58, अशा पद्धतीने आन्सर काढून घ्यायचा. आता हे गुणाकार तुम्हाला जमतं, तर गुणाकार सोडवल्यानंतर उत्तर मिळाल्यानंतर पॉईंट नंतर संख्या किती आहे बरं का, एकच दिसते, म्हणजे इथून एक संख्या सोडून पॉईंट द्यायचा, म्हणजे 589.4. 589.4 आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळतं. त्याच्यानंतर शेवटचा जो काही प्रश्न दिसतोय, इथं कुठल्याही पद्धतीचं डोकं लावायचं नाही किंवा काही करायचं नाही. जर तुम्हाला गुणाकारामध्ये शून्य दिसत असेल तर त्या संपूर्ण, जर कुठल्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर उत्तर आपल्याला काय मिळतं, शून्य. म्हणून कुठल्याही पद्धतीचं डोकं लावायचं काम नाही, डायरेक्ट ह्या प्रश्नाचं उत्तर लिहून टाकायचं शून्य. अशा पद्धतीने आपल्याला 5व्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं शून्य. हे अशा पद्धतीने आपण गुणाकार ही समजलेला आहे. बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओ समजलेला असेल किंवा सोडवलेले गुणाकार कळलेले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.